श्री स्वामी समर्थ. आज आपण 2026 सालच्या होळीबद्दल अगदी स्पष्ट आणि योग्य माहिती जाणून घेणार आहोत. कारण यावर्षी तारीख आणि ग्रहण यामुळे थोडा गोंधळ होत आहे. त्यामुळे शांतपणे संपूर्ण माहिती समजून घ्या. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. यावर्षी 2026 साली फाल्गुन पौर्णिमा 2 मार्चच्या संध्याकाळी सुरू होत आहे. त्यामुळे होलिका दहन सोमवार 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी केलं. होलिका दहन नेहमी सूर्यास्तानंतर आणि भद्रा संपल्यानंतरच करायचे असते. साधारणपणे 2 मार्चला सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी अंदाजे 6 वाजल्यानंतर ते सुमारे 8:30 वाजेपर्यंत. आपल्या शहरानुसार वेळेमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, पण आपल्याला 6 ते 8:30 याच दरम्यान होळीचे पूजन आपल्याला करायचे आहे. होलिका दहन करताना प्रथम होलिकेची रचना लाकूड आणि गोवऱ्यांनी करावी. हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करावीत. गूळ, हरभरा, नारळ, नवीन धान्य अग्नीत अर्पण करावे. श्रद्धेने प्रार्थना करावी की आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता, दुःख, अडचणी या अग्नीत जळून जावोत. कुटुंबाने मिळून प्रदक्षिणा घालावी. दुसऱ्या दिवशी होलिकेची राख कपाळाला लावणे हे खूप शुभ मानले जाते. यावरती संपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येऊ. आता रंगाची होळी कधी खेळायची हेही समजून घेऊया. रंग होळी 4 मार्च 2026 रोजी खेळली जाईल की 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर होलिका दहन करायचे आहे आणि 3 मार्च रोजी चंद्रग्रहण आहे जे रात्री दिसेल आणि 4 मार्च 2026 रोजी आनंदाने रंगाची होळी आपल्याला खेळायची आहे. कारण 3 मार्च हा दिवस फाल्गुन पौर्णिमेनंतरचा आहे. या दिवशी ग्रहण आलेले आहे आणि ग्रहणाचा प्रकार आहे खंडग्रास आंशिक चंद्रग्रहण. हे चंद्रग्रहण आपल्या संपूर्ण भारतभर दिसणार आहे. तसेच आशिया, आफ्रिका आणि युरोपमधील काही भागांमध्ये दिसणार आहे. ग्रहणाची अंदाजे वेळ आहे रात्री सुमारे 10:30 वाजता लागणार आहे आणि मध्यरात्री रात्री सुमारे 12:15 संपूर्ण ते ग्रहण लागलेले असणार आहे आणि ग्रहणाची समाप्ती होणार आहे रात्री 2 वाजेला. वेळ आपल्या शहरानुसार काही मिनिटांनी बदलू शकते. म्हणजे हे ग्रहण पूर्णपणे रात्री होणार आहे. त्यामुळे 2 मार्चच्या संध्याकाळी होणाऱ्या होलिका दहनावर याचा कोणताही परिणाम होत नाही. ग्रहणाचा सूतक काल हा चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा 9 तासाच्या अगोदरच सुरू होता, तर सकाळी 6 वाजेपासून सूतक काळ सुरू होणार आहे. ग्रहण काळात आपल्याला काही गोष्टी करायच्या नसतात. ग्रहण सुरू होण्यापूर्वीच आपल्याला अन्न खायचं नसतात. मंत्र जप करत राहायचं, नामस्मरण करत राहणं हे सगळं शुभ मानलं जातात. रात्री आपल्याला 2 वाजेला शक्य नसतात, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला अंघोळ करून, घर स्वच्छ करून, देवघर स्वच्छ करून पूजापाठ करू शकतो. हे ग्रहण रात्री उशिरा सुरू होईल आणि मध्यरात्रीपर्यंत दिसेल. त्यामुळे चंद्र आकाशात स्पष्ट दिसत असेल तर तुम्ही घराच्या छतावरून किंवा मोकळ्या जागेवरून ते पाहू शकता. कारण चंद्रग्रहण हे आपल्याला स्पष्ट पाहायला मिळणार आहे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्रग्रहण पाहण्याची कोणत्याही विशेष चष्म्याची गरज नसते. ते डोळ्यांनी सुरक्षितपणे आपण पाहू शकतो. चष्मा हा आपण फक्त सूर्यग्रहणासाठी वापरत असतो. म्हणून शांतपणे आकाशाकडे बघा आणि ही सुंदर खगोलीय घटना अनुभव करा. तर होळीच्या दिवशी पण आपण होलिकाची पूजा करू शकतो. ग्रहण आहे पण त्याचा वेळ त्याच्याशी मिळत नाही आहे, म्हणून आपण होलिका दहनच्या दिवशी होळीची पूजा करू शकतो. दुसऱ्या दिवशी ग्रहण असल्यामुळे आपण रंगाची होळी खेळायची नाही, तर आपल्याला त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 4 मार्चला रंगहोळी खेळायची आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास नक्कीच एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.